हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत जवळच्या लांबच्या वस्तू इंग्रजीमध्ये कशा सांगायच्या। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शकवाचक सर्वनाम। सर्वात पहिले बघणार आहोत दिसचा उपयोग नेहमी जवळील एक वचनी वस्तू, व्यक्ती, प्राणी दर्शवण्यासाठी केला जातो। जसे की ही पेटी आहे, दिस इज अ बॉक्स। हा माझा भाऊ आहे, दिस इज माय ब्रदर। ही मांजर आहे, दिस इज अ कॅट। आता आपण बघणार आहोत दिसचा उपयोग नेहमी जवळील अनेक वचनी, प्राणी, व्यक्ती, वस्तू दर्शवण्यासाठी वापर केला जातो। एक्झाम्पल, या पेट्या आहे, दीज आर बॉक्सेस। या खुर्च्या आहे, दीज आर चेअर्स। या मांजरी आहे, दीज आर कॅट्स। दॅट, दूरची एक वचनी व्यक्ती, प्राणी, वस्तू दर्शवण्यासाठी दॅटचा वापर केला जातो। एक्झाम्पल, तो टेबल आहे, दॅट इज अ टेबल। तो पंखा आहे, इंग्लिशमध्ये म्हणणार दॅट इज अ फॅन। ते झाड आहे, दॅट इज अ ट्री। तसं दूरचा अनेक वचने दर्शवण्यासाठी दोजचा वापर केला जातो। जसे की ते कुत्रे आहे, दोज आर डॉग्स। ते पक्षी आहे, दोज आर बर्ड्स। त्या खुर्च्या आहे, दोज आर चेअर्स। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।